2019पर्यंत कुठलीही पूर्वपरीक्षा मी पास झालो नाही. 2019ला अनफॉर्च्युनेटली मग पुढे कोरोना आल्यामुळं माझे जे मूळ गाव आहे आमचं खेडेगावात भामराजा इथं मी अभ्यास करायला लागलो. तिथून मी घरी संध्याकाळी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान आमच्या गावाच्या वेशीवर जाऊन बसायचो, ज्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. तिथे कोणी फारसे लोक कोणी येत नाही. मग सुरुवातीला म्हणजे PSI माझं फोकस नव्हतं, कारण मला एक सेटल जॉब हवा होता, कारण म्हणजे पुढं अभ्यास करायचा होता. आणि 130 मार्क्स असूनसुद्धा फायनल सिलेक्शन झालं नाही. माझं जिल्ह्याच्या ठिकाणी मी म्हणजे यवतमाळला मी अभ्यास करायचो, तिथे माझ्या एवढा स्कोर असलेला कुठलाच व्यक्ती नव्हता. ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही, हा रिझल्ट आला हे कळलं होतं, ते 4 मित्र घेऊन मी तिथं उभा होतो. एक मित्र माझं त्यावेळेला सांत्वन करत होता आणि त्याच ठिकाणी म्हणजे सायंकाळी मला माझे दोन्ही रिझल्ट मी तिथे सेलिब्रेट केले. हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग, इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आलेलो आहोत. एक स्पेशल सेशन घेऊन मी आज तुमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेलो आहे. आणि आजच्या स्पेशल सेशनमध्ये आपले स्पेशल गेस्ट आहेत ते म्हणजे शुभम तिजारे सर. येस, अलीकडेच सरांची राज्यसेवेमधून क्लास 1 पदी म्हणजे महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी या पदावर निवड झालेली आहे. लवकरच सरांची जॉईनिंग आहे. परंतु त्या दरम्यान सरांना आपण या ठिकाणी बोलवलेलं आहे आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एकंदरीत येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टिकोनातून सरांकडून आपल्याला मोलाचं मार्गदर्शन आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण मिळवणार आहोत. सो थोडक्यात सरांकडे जाण्याच्या अगोदर सरांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला करून देतो. हे एक असं व्यक्तिमत्व आहे जे ग्रामीण भागामधून आलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली MPSCचा अभ्यास करणारा आपला जो विद्यार्थी वर्ग आहे, या विद्यार्थी वर्गांमधलंच हे एक व्यक्तिमत्व आहे. एकदम यवतमाळसारख्या जिल्ह्यातल्या भामराजा या गावामधून हे व्यक्तिमत्व आलं आहे. सगळं प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, पदवीचं शिक्षण असेल, हे सगळं यवतमाळसारख्या जिल्ह्यांमधून पूर्ण केलं आहे. म्हणजे प्राथमिक शिक्षण तर लिटरली आईवडिलांपासून लांब राहून आपल्या मामाच्या गावी पूर्ण केलं आहे. त्याच्यानंतर माध्यमिक आणि दाते कॉलेज यवतमाळ जिल्ह्यामधलं या कॉलेजमधून सरांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करून त्याच्यानंतर आपल्या MPSCच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सर, एकंदरीत हा जो कॉलेजचा फेज होता किंवा MPSCच्या प्रवासाला जी सरांनी सुरुवात केली आहे, तर ही सगळी सुरुवात एकंदरीत कशी झाली? सरांच्या आयुष्यामध्ये अशा अनेक घडामोडी घडल्या आहेत की ज्या घडामोडींमुळे सरांनी MPSC हा पाथ चूज केला. त्याच्यामागचं खरं कारण काय? आणि तुम्हाला सरांकडून ऐकून खरंच एक शॉक वाटेल की यार असं पण असू शकतं. म्हणजे जी परिस्थिती आज तुमच्यावर ओढवली आहे मित्रांनो, त्या परिस्थितीमधून सर पुढे गेलेले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या परिस्थितीचं बाहू करत सर बसले नाहीत. म्हणजे आपण अनेक वेगवेगळ्या परिस्थिती आपल्यावर ओढवल्या जातात, अनेक वेगवेगळ्या समस्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासमोर येतात, परंतु त्या समस्यांचा बाहू करत सर बसले नाही. सर त्याच्याही पुढे गेले. त्याच्यातून आपल्याला कशी संधी निर्माण होईल, आपल्याला त्याच्याही पुढे कसं जाता येईल आणि आपलं जे फायनल एम आहे त्या एमपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, हा सगळा सरांचा प्रयत्न किंवा हा सगळा सरांचा प्रवास आपल्याला नक्कीच आज या ठिकाणी बघायला मिळेल. आणि खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग, खूप जास्त मोटिवेशनल हा प्रवास आहे. सो एकदा आपण सरांकडे जाऊयात. सर, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन की महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी क्लास 1 पदावर तुमची नियुक्ती झालेली आहे. धन्यवाद सर. येस सर. सर, सुरुवात करत असतानाच तुम्ही ज्यावेळेस MPSCला सुरुवात केली होती त्यावेळेस कधी काळी तरी तुम्ही हे स्वप्न बघितलं असेल की येस, मलाही क्लास 1 व्हायचं आहे आणि मला क्लास 1ची पोस्ट मिळवायची आहे. सर, ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं की तुम्ही क्लास 1 अधिकारी झाला आहात, त्यातल्या त्यात तुम्ही महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी झाला आहात, सर पहिलं तुमचं रिॲक्शन काय होतं? ॲक्च्युली तो प्रसंग मला खूप छान पद्धतीने आठवतो. जेव्हा लिस्ट येणार होती आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, आणि माझा त्या दिवशी थोडंसं सकाळी ह्या गोष्टीबद्दल एक चर्चा झाली होती. त्यामुळे मग संध्याकाळी मी माझ्या आईला कॉल केलेला होता आणि आमची चर्चा चालू होती. आणि मी माझ्या आईला नेमकं त्यावेळी असं म्हणत होतो की आई, थोडंसं परमेश्वराला माग की मला हे पद मिळू दे म्हणून. तर माझी आई म्हणत होती की त्यांनी भरभरून दिलं आहे. आपला एक आयुष्याचा असा काळ एका म्हणजे वाईट परिस्थितीतून आपण इथपर्यंत आलो आहे, तर एवढंच त्याची कृपा आपल्यावर आहे. तर ह्याच्यापेक्षा मी वेगळं काही मागणार नाही. आणि अक्षरशः असं झालं की मित्राचा त्या दरम्यानच कॉल आला आणि लिस्ट पडली असं लक्षात आलं आणि त्याच्यात नाव आहे असं कळलं. म्हणजे सगळे अशी परिस्थिती शांत झाली आणि आम्ही दोघंही जण सुन्न झालो आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हणजे कारण आपण एक 10 वर्ष 8 वर्ष अगोदर कुठलं तरी एक असं आपली परिस्थिती बदलण्यासाठीचं एक स्वप्न बघितलं होतं आणि ते अक्षरशः पूर्ण झालं आहे. या गोष्टीवर विश्वास पण बसत नव्हता. आई रडायला लागली, वडील रडायला लागले, सगळे रडायला लागले, सगळ्यांचे कॉल यायला सुरुवात झाली. असा काही तो प्रसंग होता जो माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण होता.
साहजिकच आहे सर, एवढा मोठा प्रसंग आणि आपण असं म्हणूयात सर, की ज्यावेळेस आपण एम-पी-एस-सीच्या तयारीला सुरुवात करतो, त्यावेळेस याच्यामागे फक्त आपले स्वप्न नाही आहेत, तर आपल्या आजूबाजूचे, आपले आई-वडील असेल, आपलं कुटुंब असेल, या सगळ्यांचे स्वप्न, सगळ्यांच्या आशा त्यामागे आहेत. सो मी तरी असं म्हणेल सर, की तुम्ही क्लास 1 अधिकारी झालात, पण तुमच्या पाठोपाठ तुमचं संपूर्ण कुटुंब हे क्लास 1 अधिकारी झालं आहे. सो साहजिकच आहे सर, तुमच्या सर्व कुटुंबांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. ॲक्च्युली मित्रांनो, आपण सरांचा जर विचार करतो म्हटलं ना, एकंदरीत सरांचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मामाकडे झालं आहे. म्हणजे साहजिकच आहे, शेतकरी कुटुंब, आईवडिलांचं पूर्णपणे प्राथमिक उद्योगधंदा म्हणजे शेती आणि अशा ह्या प्राथमिक उद्योगधंद्यामध्ये म्हणजे शेती करत असताना आपल्या मुलाला शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये यासाठी त्यांनी आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या भावाकडे म्हणजे सरांच्या मामांकडे त्यांना ठेवलं. प्राथमिक शिक्षण सरांचं तिथून झालं. परंतु मित्रांनो, या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 1ली ते 4थीचं हे जे प्राथमिक शिक्षण असतं, या शिक्षणाच्या फेजमध्ये मुलाला तेवढी समज नसते. साहजिकच आहे, त्याला आईवडिलांची ओढ असते, त्याचे हट्ट असतात, जे की ते आईवडिलांकडनं तो पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच काळात नेमके सर आईवडिलांपासून दूर गेले होते. परंतु आईवडिलांचा त्याच्यामागचा उद्देश खूप मोठा होता आणि साक्षात आईवडिलांना आज त्याचं सार्थक झाल्याचं वाटत असेल सर. सो प्राथमिक शिक्षण सरांचं तिकडे झालं आहे. त्याच्यानंतर सरांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण करून दाते कॉलेजला पदवीचं शिक्षण पूर्ण करे. बी.कॉममधून सरांची पदवी झालेली आहे आणि फायनली आज महाराष्ट्र वित्त लेखा अधिकारी क्लास 1 या पदावर सर म्हणजे नियुक्त होतील. येत्या काही दिवसात सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. सो विषय असा होता, की आपण म्हणतो ना, आयुष्यामध्ये असा एक पॉईंट असतो, जो आपल्या आयुष्याला एकदम वळण देऊन जातो किंवा टर्निंग पॉईंट ठरतो. तसाच सरांच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट ठरला होता. आम्ही ज्यावेळेस भेटलो, सुरुवातीला आम्ही चर्चा करत होतो, त्यावेळेस ही गोष्ट आम्हाला कळाली आणि खरंच अशाही परिस्थितीमध्ये माणूस स्वतःला सावरून पुढे जाऊ शकतो, हे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं. तर तो जो क्षण होता, तो क्षण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर आपण सरांकडे जाऊयात, की सरांनी त्या परिस्थितीमध्ये कसं स्वतःला सांभाळलं आहे. सो तुमच्या आयुष्यामध्ये असे अनेक वेगवेगळे क्षण येत असतील, अनेक वेगवेगळ्या समस्या येत असतील, पण त्याला घाबरून न जाता, त्याला न डगमगता, त्याच्यातही आपण स्वतःला सावरून कसं पुढे जाऊ शकतो, हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. झालं असं होतं, सरांवर एक एफ-आय-आर दाखल झाली होती. अनेक एम-पी-एस-सीचे विद्यार्थी या गोष्टीला खूप जास्त घाबरतात सर, की बाबा माझ्यावर एफ-आय-आर दाखल झाली, मग आता माझं एम-पी-एस-सीमधलं करिअर हे संपलं का? तर तुमच्यावरही एफ-आय-आर दाखल झाली होती. एक सर्वसाधारण इश्यू होता, जो आपण जमिनीचा वादविवाद म्हणतो. तर त्या दरम्यान त्या एफ-आय-आरमध्ये तुमचा काहीही संबंध नसताना तुमच्या जवळच्या व्यक्तींनी तुमची नावं त्यामध्ये टाकली आणि त्या दरम्यान सर तुम्ही एम-पी-एस-सीचं प्रिपरेशन करत होतात. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एम-पी-एस-सीचा मार्ग निवडलेला थांबवलाही नाही, तो मार्ग पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला किंवा त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का, की यार आता माझं सगळं करिअर संपलं? ॲक्च्युली असं झालं होतं सर, ते म्हणजे एक कौटुंबिक वाद होता आणि त्यामध्ये जे विरोधी होते ते सुद्धा माझे जवळचेच लोक होते. त्याच्यामुळं तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी कंडिशन होती, कारण आपल्या लोकांच्याच विरोधात आपण काय करणार. बरोबर. आपण हात टेकले होते. अशा परिस्थितीत मग माझ्या डोक्यात हे असं होतं, की म्हणजे अशी परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे, तर ह्या परिस्थितीचं आपण सोनं कसं करायचं आणि तो व्यक्ती माझाच आहे, तर मग त्याच्या मानसिकतेत बदल होईल असं काहीतरी आपण आपल्या आयुष्यात करून दाखवायचं. त्यामुळं मग कुठंतरी ज्यावेळी मी कोर्टाच्या तारखेला असायचो, त्यावेळी मी दिवसभर स्वतःसोबत तो वेळ घालवायचो आणि त्यावेळी विचार करायचो, की आपण काय करू शकतो ही परिस्थिती बदलण्यासाठी. त्या काळात माझ्या जवळच्या लोकांनी मला बराच आधार दिला आणि त्यातून कुठंतरी मग मग मी या मार्गाकडे वळलो आणि फायनली आता आज अशी परिस्थिती आहे, की ज्या व्यक्तीने माझ्यावरती एफ-आय-आर केली होती किंवा मग ज्या काही अशा चुकीच्या घटना घडल्या होत्या, आज तो व्यक्ती माझ्यासोबत खूप गोविंदाने खूप छान पद्धतीनं वागतो. माझ्यासोबत तो व्यक्ती उभा आहे आजही. तर या गोष्टीचा आनंद वाटतो, की जर मी तिथे राग करायचं असं ठरवलं असतं, तर कदाचित ते नातंही तिथं संपलं असतं आणि कुठंतरी माझं आयुष्यसुद्धा कुठल्या तरी वेगळ्या वळणाला जाऊ शकलं असतं. पण त्या वाईटातून काहीतरी सोनं करायचं असं मी त्यावेळी ठरवलं, म्हणून आज मी तुमच्यासमोर इथे उभा आहे. बरोबर आहे. सो मित्रांनो, अनेक वेळेस शांत डोक्याने घेतलेले निर्णय ना खूप लांबपर्यंत आणि खूप चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतात. सो सर हे आपलं त्यासमोरचं जिवंत उदाहरण आहे. त्यावेळेस सरांनी असं सांगितलं आम्हाला, की सर तुम्हाला काय सांगू म्हणे, ज्यावेळेस कोर्टांच्या तारखा असायच्या, ज्यावेळेस आम्हाला तिथे जावं लागायचं, तर एका असं गुन्हेगारासारखं आम्हाला तिथे बसावं लागायचं, थांबावं लागायचं, जसं की आम्ही खूप काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. परंतु मी जर तीच गोष्ट, की बाबा आपल्याला ह्या व्यक्तीमुळे अशा प्रकारची वागणूक मिळते, हा राग जर मी सर डोक्यात ठेवला असताना म्हणे, तर आज मी तुम्हाला इथे शुभम तिजारे नावाने दिसलो नसतो किंवा एक अधिकारी म्हणून तुम्ही मला भेटला नसतात. आज मी वेगळं काहीतरी पाहतो असतो किंवा मी वेगळं काहीतरी करत असतो. परंतु
मित्रांनो, खरंच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. सर ॲक्च्युली आपले जे स्टुडंट आहेत हे अनेक कॉलेज स्टुडंट्स आहेत, हाऊसवाईफ्स आहेत, जॉब होल्डर्स आहेत. सो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी इश्यू असतात सर. परंतु म्हणजे तुमचं हे जे उदाहरण आहे सर, हे उदाहरण मी नक्की पोरांना याच्याकरता सांगतो आहे, कारण पोरांनो तुम्ही ठरवलं ना तर कुठूनही कुठपर्यंत जाऊ शकतात. असं अजिबात नाही आहे की नाही माझी परिस्थिती तशी नाही आहे किंवा जी परिस्थितीची कारणं देतात ना सर, हे ॲक्च्युली त्यासाठी बनलेच नाहीत असं मी म्हणेल. आता विषय असा आहे की आपण एम पी एस सीच्या तयारीला सुरुवात केली. ज्यावेळेस तुम्ही एम पी एस सीच्या तयारीला सुरुवात केली, साहजिकच आहे सर, एम पी एस सीच्या तयारीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये लगेच यश आपल्याला मिळालं नाही किंवा अनेक असे विद्यार्थी असतात, अनेक ॲस्पिरंट असतात की सुरुवातीची काही वर्ष ही त्यांना फक्त अभ्यासच करत बसावं लागतो. परीक्षा देतात परंतु पूर्वपरीक्षा क्रॅक होत नाहीत. सरांच्या आयुष्यात तसं झालेलं आहे. सरांनी अभ्यासाला सुरुवात केली डिसेंबर 2016ला. सर पुण्यात आले. एम पी एस सी करायची हा निर्णय सरांचा त्या एका क्षणामुळे, त्या एका एफ आय आरमुळे, आणि तो निर्णय घेऊन सर पुण्यात तर आले. डिसेंबर 2016ला सरांनी एम पी एस सीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात केल्यानंतर जेवढं सरांनी नॉलेज त्याबद्दल मिळवलं होतं, जेवढी माहिती मिळवली होती, त्या माहितीच्या आधारावर सरांनी पुस्तकं घेतली, लायब्ररी जॉईन केली आणि वाचायला सुरुवात करून टाकली होती. परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये जेवढा काही सरांनी अभ्यास केला, त्या अभ्यासावर सरांनी ज्या काही पूर्वपरीक्षा दिल्या, त्या पूर्वपरीक्षांमध्ये सरांना अपेक्षित यश बघायला मिळालं नाही. आणि त्या दरम्यानच आपल्या संपूर्ण भारतामध्ये कोरोनाची लाट पसरली. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि आपल्या स्वप्नांपासून लांब घेऊन जाईल अशी परिस्थिती संपूर्ण भारतीयांवर ओढवली होती. तीच परिस्थिती सरांवर ओढवली आणि सरांना पुन्हा गावाकडे जावं लागलं. गावाकडे गेल्यानंतरही जर त्या परिस्थितीमध्ये सरांनी हा विचार केला असता की यार मी 2-3 वर्ष झाले अभ्यास करतोय, आता त्यातल्या त्यात लॉकडाऊन लागलं, चला आपलं नशीब पण आपल्याला साथ देत नाही आहे, सोडा हा विषय, दुसरा काहीतरी कामधंदा आपण बघूयात. परंतु सरांनी त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील जो एकटेपणा होता, त्या एकटेपणाचा वापर स्वतःची ग्रोथ कशी करता येईल किंवा माझं जे स्वप्न आहे हे स्वप्न मला कसं पूर्ण करता येईल, यासाठी मी कुठे चुकतोय, मी आणखीन काय नवीन करायला पाहिजे, मी अशा कोणत्या चांगल्या सवयी लावायला पाहिजे ज्यामुळे मी माझ्या उद्दिष्टांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल, हे सगळं आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये तो बदल घडवला. आणि जो घडलेला बदल आहे, तो बदललेला व्यक्ती आहे, तो आज आपल्यासमोर एक अधिकारी म्हणून बसला आहे. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरांची सगळ्यात पहिल्यांदा पी एस आयची प्री क्रॅक होत नव्हती. लक्षात घ्या, सरांची पी एस आयची प्री देखील क्रॅक होत नव्हती. आज तेच सर आहे, तोच व्यक्ती आहे जो पी एस आय म्हणून सिलेक्टही झाला आहे. फेब्रुवारी 2026मध्ये सरांची जॉईनिंग होती, म्हणजे या वर्षी सरांची जॉईनिंग होती. मित्रांनो, सरांनी ती जॉईनिंग नाकारली आहे, कारण सरांनी क्लास 1 ही पोस्ट मिळवली आहे. सो साहजिकच आहे सर क्लास 1कडे जातील. पी एस आयची पोस्ट नाकारली, पी एस आयची प्री क्रॅक केली, मेन्स केली, एस टी आयची प्री क्रॅक केली, एस टी आयची मेन्स केली आणि फायनली राज्यसेवेची प्री क्रॅक करून, मेन्स क्रॅक करून आता जॉईनिंगच्या उंबरठ्यावर सर येऊन थांबलेले आहेत. सर, हा जो एम पी सीचा प्रवास आहे, हा एम पी सीच्या प्रवासाबद्दल तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? ॲक्च्युली माझी सुरुवात जी होती एम पी एस सीच्या प्रवासाची, ही डिसेंबर 2016ला मी हा निर्णय घेतला आणि त्यानंतर जानेवारी 2017पासून मी एक थोडीफार प्रायमरी लेवलला सुरुवात केली. सुरुवातीचे 3 वर्ष असे गेले, एक दीड वर्ष त्याच्यातला मी काही काळ पुण्यात होतो. त्याच्यानंतर ॲक्च्युली म्हणजे क्षेत्राबद्दल काही माहिती नसल्यामुळे कुठंतरी आपलाच रस्ता शोधत एक चाललेला, अंधारात रस्ता शोधण्याचं काम चाललेलं होतं. थोडा काळ गेला, नंतर रिअलाईज व्हायला लागलं की आपल्याला नाही जमत आहे. स्कोर बनायचा म्हणजे एक स्मार्टवर्क आणि हार्डवर्क ह्याच्यामध्ये आपण स्मार्टवर्क चूज करायला पाहिजे या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून. परंतु त्या गोष्टी नव्हत्या होत आणि त्यात अभाव जो होता तो म्हणजे महत्त्वाचं म्हणजे एक योग्य मार्गदर्शक, ह्या गोष्टीचा खूप अभाव होता. त्याच्यातसुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये जशा पद्धतीनं ऑनलाईन क्लासेस, आता जसं की टेक्स्टबुक आहे किंवा अदरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अवेलेबल होतात, बरेचसे विद्यार्थ्यांना सहज त्यांच्या ठिकाणी अवेलेबल होतात. परंतु कोरोनाच्या अगोदर किंवा 2017-18च्या कालावधीमध्ये ह्या गोष्टी फारशा तेवढ्या म्हणजे उदयाला आलेल्या नव्हत्या आणि त्याचा परिणाम म्हणून मग कुठंतरी ह्या गोष्टीपासून एक दुरावा आणि मिसगायडेड स्टडी चाललेला होता. 2019पर्यंत कुठलीही पूर्वपरीक्षा मी पास झालो नाही. 2019ला अनफॉर्च्युनेटली मग पुढे कोरोना आल्यामुळं माझे जे मूळ गाव आहे, आमचं खेडेगावात भामराजा, इथं मी अभ्यास करायला लागलो. परंतु असं होतं की वातावरण अशा पद्धतीचं तयार झालं होतं की पुढचे 1-1.5 वर्ष एक्झाम होणार नाही किंवा मग सगळ्या एक्झाम डिले होणार होत्या. मग या परिस्थितीत मी स्वतःला सावरायचं कसं, मी ॲक्च्युली म्हणजे कुक्कुटपालन वगैरे अशा गोष्टीची माहिती घ्यायला लागलो होतो की चला आपण काहीतरी प्लॅन बी वर्कआउट करायला पाहिजे आणि हे क्षेत्र सोडण्याच्या उंबरट्यावर मी येऊन थांबलो होतो.
परंतु त्या काळातसुद्धा एक आपल्या मनातनी जी एक अशी इच्छा असते की आपण हा निर्णय का घेतला आहे आणि त्या निर्णयावर फर्मली आपण आपल्या कॉन्फिडेंटली त्या निर्णयाचा पाठपुरावा करायचा, स्वतःच्या विरोधात स्वतःच उभं राहायचं आणि स्वतःला कन्व्हिन्स करायचं, या मनस्थितीमध्ये मी होतो. साधारणतः मे महिन्यामध्ये आपलं एप्रिलमध्ये लॉकडाऊन जाहीर झालं, त्याच्यानंतर मे महिन्यापासून जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी लॉकडाऊन एक्सटेंड होत होतं. मी मूळ माझ्या गावीच होतो. तिथून मी घरी संध्याकाळी सायंकाळी एक 6 वाजताच्या दरम्यान आमच्या गावाच्या वेशीवर जाऊन बसायचो, ज्याच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. तिथे कोणी फारसे लोक कोणी येत नाही. आणि मी या माझ्या जर्नीचं म्हणजे मागच्या जे 2-3 वर्षापासून मी वेळ इन्व्हेस्ट केला होता, ह्याच्यात काय चुकतं ह्या चुका शोधून काढण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे एक प्रकारचं इंट्रोस्पेक्शन जे म्हणतो आपण, ते माझं चाललेलं होतं. त्या काळातच मी डायरी लिहायला लागलो होतो. डायरीमुळं या गोष्टींवर मी त्या गोष्टी नोट करायचो की माझं काय चुकलं आहे, आपण ह्या चुका कशा भरून काढायला पाहिजे. आणि तिथून खरा MPSCचा अभ्यास मला कळायला लागला. ॲक्च्युली आधी जो अभ्यास होता तो अशा पद्धतीचा होता की फक्त पुस्तक वाचत होतो. म्हणजे अभ्यास आणि आभास याच्यामध्ये फरक असतो, बरोबर, असं म्हटलं जाते. तर तो आधी आभास होता आणि त्यानंतर खरा अभ्यासाला माझी सुरुवात झाली. आणि त्यानंतर असं झालं की सप्टेंबर 2021मध्ये पहिली प्रिलिम झाली आणि मी PSIची पूर्वपरीक्षा पास झालो. त्यानंतर कंबाईनमध्ये मी कायम सातत्यानं 2026पर्यंत कंटिन्युअसली पास होत आलो. माझी प्रिलिम कधीच त्यामध्ये गेली नाही. परंतु असं होतं ॲक्च्युअल हे जमत असलं तरी राज्यसेवा हे माझं स्वप्न होतं, पण तिथे मला ते वर्कआउट नव्हतं करता येत. मग सुरुवातीला म्हणजे PSI माझं फोकस नव्हतं, कारण मला एक सेटल जॉब हवा होता, कारण मला पुढं अभ्यास करायचा होता. म्हणून मग सुरुवातीला 2021ची STI चेस केली आणि 130 मार्क्स असूनसुद्धा फायनल सिलेक्शन झालं नाही. 132 130च्या खालीच कट ऑफ त्याच्या अगोदर लागायचा, परंतु ती खूप मोठी ॲड असल्यामुळे त्याचा कट ऑफ वाढला. आणि स्पर्धा एकाएकी मला रिअलाईज झाली की स्पर्धा किती आहे. माझं जिल्ह्याच्या ठिकाणी मी म्हणजे यवतमाळला मी अभ्यास करायचो, तिथे माझ्या एवढा स्कोर असलेला कुठलाच व्यक्ती नव्हता आणि तरीही माझं फायनली सिलेक्शन झालं नाही. तो एक दिवस माझ्यासाठी खूप दुःखाचा होता. ज्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं नाही, हा रिझल्ट आला हे कळलं होतं, तेच 4 मित्र घेऊन मी तिथं उभा होतो. एक मित्र माझं त्यावेळेला सांत्वन करत होता. त्याच ठिकाणी माझा PSIचा सुद्धा रिझल्ट सेलिब्रेट झाला. त्याच ठिकाणी माझा राज्यसेवेमधून क्लास 1चा सुद्धा रिझल्ट सेलिब्रेट झाला. वेळ तीच होती, ठिकाण तेच होतं, पण प्रसंग बदलत होता. एका ठिकाणी मी एक क्रूर अपयशसुद्धा पचवलं. त्या दिवशीच माझ्या मोठ्या वडिलांचं निधनसुद्धा झालं होतं आणि दोन्ही अनफॉर्च्युनेट घटना मला एकाच वेळी कळल्या होत्या 2021च्या रिझल्टच्या बाबतीत. आणि त्याच ठिकाणी म्हणजे सायंकाळी मला माझे दोन्ही रिझल्ट मी तिथे सेलिब्रेट केले. तर जेव्हा आता त्या क्षणांचा विचार करतो किंवा मग ही जर्नीचा विचार करतो, तर याच्यातनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनासुद्धा सांगायला आवडेल की ह्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की तुमच्या स्वतःचा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ असणं अपेक्षित आहे. तुम्ही तुमच्या स्वतःशी प्रामाणिक असणं अपेक्षित आहे. बरेच वेळा काय होते की आपल्या आईवडिलांनी महिन्याचा खर्च दिलेला आहे आणि तो खर्च फक्त आपण खर्च करत असतो. आपल्याला माहिती असते की मला MPSC करायची आहे, मला कुठली तरी UPSC करायची आहे, परंतु त्याच्यासाठी ॲक्च्युअली मी काय केलं पाहिजे आणि मी ते करत आहे का, ह्याचं जो ते एक आपले टार्गेट ट्रॅक करणं म्हणतो, हे बरेच विद्यार्थी करत नाही आणि त्याचा परिणाम स्वरूप मुलांना अपयश येते. फायनली तिथून पुढचा काळ जो होता, माझ्या सगळ्या प्रिलिम निघत गेल्या. 2022ला मी राज्यसेवा मेन्स दिली, त्याच्यानंतर 24ला सुद्धा दिली. 24ला माझं फायनली सिलेक्शन झालं आणि आता मी तुमच्यासमोर बसलेला आहे. येस सर. सो सरांचा हा जो प्रवास होता ना, हा खरंच खूप जास्त मोटिवेशनल आहे. किंवा एखादा विद्यार्थी ज्यावेळेस तो म्हणतो ना की नको बस आता माझ्याकडनं शक्य नाही, तर त्या दरम्यान नेमकं स्वतःला कसं सावरायचं. सरांच्या या बोलण्यात एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाचं आहे की स्वतःच्या विरोधात उभा राहिलो, स्वतःला कन्व्हिन्स करत होतो की नाही, मग मला जर थांबायचंच होतं तर मी सुरुवातच का केली आहे. बरोबर आहे ना. जर त्यावेळेस सर थांबले असते तर कदाचित आज सरांचा मी अधिकारी म्हणून इंटरव्ह्यू घेतला नसता किंवा सरांना मी तुमच्यासमोर घेऊन आलोही नसतो. सो सर, आता सध्या परीक्षांचा काळ चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या परीक्षा आहेत. मग त्यामध्ये राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असेल, कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल. आता तुम्हाला दोन्ही परीक्षांबद्दलचा अनुभव आहे. सर, सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारेल की राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर आपल्याला क्रॅक करायची असेल तर एकंदरीत आपली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. दररोज विद्यार्थ्यांचा हा जेन्युइन प्रश्न असतो सर की सर रोज किती तास आम्ही अभ्यास करावं. येस सर. तर ॲक्च्युली तास म्हणजे क्वांटिटीपेक्षा क्वालिटी खूप महत्त्वाची असते आणि या म्हणजे MPSCच्या प्रवासामध्ये सगळ्यात कॉन्शियस राहावं हे अपेक्षित असते की तुमची नेमका ट्रॅक कसा राहणार आहे, तुमची दिशा अभ्यासाची कशी राहणार आहे.
म्हणजे वाचायला तर आता लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक जवळजवळ 1200-1300 पेजेसचं आहे, पण त्यावर जर वाचायला घेतलं, नॉर्मली मुलांची चूक असते की स्टार्ट टू एंड वाचायला सुरुवात करतात, परंतु ॲक्च्युली तुम्ही अभ्यासाची म्हणजे तुमच्या एक्झामची रिक्वायरमेंट काय आहे ती ओळखून घेणं, ती रिक्वायरमेंट पकडून तुमचा एक एक क्षण त्या अभ्यासामध्ये घालवणं हे अपेक्षित असते, जे मुलांकडून होत नाही. दुसरी गोष्ट अशी की याच्यासाठी जी प्रायमरी सोर्स असतो तो म्हणजे आपला PYQ असतो. आणि म्हणजे असे बरेचसे उदाहरणं तुम्ही बघाल की ते फक्त पुस्तक वाचतात, PYQ कधी त्यांनी बघितलेले नसतात. त्यातही PYQ बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असावा ह्या गोष्टीवर पण एक बरेचसे डिबेट आहेत. तर ॲक्च्युली बऱ्याचशा मुलांचं असं असतं की मी 100 वेळा PYQ बघितले, मी 50 वेळा बघितले, पण फक्त PYQ बघणं किंवा मग त्या PYQ बघितल्यानंतर त्यावर एक अप्रोच सेट करणं, एक फॅक्च्युअल अँगलनी त्याचं अंडरस्टँडिंग करून घेणं, त्या रिलेटेड डाटा जो आहे तो पाठ करणं. एखादा PYQ जर एका विशिष्ट स्ट्रक्चरमध्ये फ्रेम झाला असेल तर त्या स्ट्रक्चरमध्ये आणखी कुठले क्वेश्चन येऊ शकतात ह्या पॉसिबिलिटीज चेक करून त्या गोष्टीवर आपला होल्ड घेणं, हे एकंदरीतच बऱ्याचशा मुलांना जमत नाही. त्या गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटते. दुसरी अशी बाब की नॉर्मली एक्झाम जी आहे ती एक्झाम पॅटर्न समजा, म्हणजे आता जसं की आपण राज्यसेवा प्रिलिम जर लक्षात घेतली तर असा एक विशिष्ट एरिया ठरलेला आहे, ज्या एरियावरच प्रश्नांचं स्वरूप जे आहे ते म्हणजे प्रश्न असतात आणि त्याच्यासाठी आवश्यक तुम्हाला मिनिमम कंटेंट काय लागतो हा जज करता आला पाहिजे. त्यासाठी मागच्या 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका ज्या आहे त्या जेवढ्या वेळी शक्य आहे तेवढ्या वेळी बघायला पाहिजे आणि त्या प्रश्नपत्रिकांचं सेग्रिगेशन आवश्यक आहे. म्हणजे आता हिस्ट्रीवर जर समजा आपल्याला माहिती आहे की 15 क्वेश्चन येत असतील किंवा 20 क्वेश्चन, आता राज्यसेवेला एन्शंट आणि मिडिओल असल्यामुळे 20 क्वेश्चन येतात, त्या 20पैकी किती क्वेश्चन म्हणजे एन्शंटवर येतात, किती मिडिओलवर येतात आणि मॉडर्न हिस्ट्रीवर किती क्वेश्चन येतात, त्यातसुद्धा प्रत्येक टॉपिकमधली प्रोडक्टिव्हिटी कशी ठेवली आहे आयोगाने. म्हणजे जर समजा एक एक्झाम असेल त्याच्यामध्ये एन्शंटवर किती आयोगाचा कल आहे की तिथं बरोबर उत्तर देऊ शकते आयोग किंवा मग आपल्याला सोपे वाटू शकतात असे बेसिक सोर्समधून आलेले क्वेश्चन आहे. त्यानंतर मॉडर्न हिस्ट्रीवर अशा पद्धतीचे क्वेश्चन किती असतात, मिडिओलवर किती असतात, हे जज करणं आणि त्यातून मिनिमम एरिया जो आहे तो आपला कव्हर करणं, तो डिसाईड करणं, म्हणजे आपल्या अभ्यासाची आउटलाईन सेट करता आली पाहिजे. आणि ती आउटलाईन सेट करण्यासाठी तुमचा PYQ बघण्याचा दृष्टिकोन तशा पद्धतीचा असला पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यानंतर अभ्यासामध्ये एक प्रॅक्टिकल अप्रोच असायला पाहिजे. म्हणजे आता तुम्हालाही बरेचसे विद्यार्थ्यांचा अनुभव असेल की मुलं परीक्षा पद्धतीकडे इमोशनल अँगलनी बघतात आणि ॲक्च्युली आपल्या परीक्षा पद्धतीची डिमांड ही प्रॅक्टिकल अँगलची आहे. की म्हणजे तुम्ही किती तास अभ्यास करता याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की तुम्ही जो काळ घालवताय, म्हणजे ॲक्च्युली प्रोडक्टिव्ह अभ्यास जो आहे तुम्ही जर करायला घेतलात तर तो एक 8-10 तासाच्या वर पॉसिबल नाही होत, कारण आपलं ब्रेन तेवढा सपोर्ट नाही करू शकत. तर मला असं वाटतं की तास ठरवण्यापेक्षा एक टास्क ठरवणं कधी पण बेटर आहे. त्या टास्कमध्ये म्हणजे पूर्ण वेळ मी अभ्यासातच गुंतवतोय का. म्हणजे 2 वेळा टॉपर राहिलेले प्रमोद चौगुले सरांचं एक म्हणजे हे असायचं की ते ज्यावेळी अभ्यास करतायत ते स्टॉपवॉच चालू करायचे आणि ज्यावेळी त्यांच्या मनात कुठला दुसरा विचारसुद्धा येत असेल तेव्हा ते स्टॉपवॉच बंद करायचे आणि अशा पद्धतीनं किती तास त्यांचा अभ्यास होतो हे ते काढायचे. म्हणजे आणि शॉकिंग गोष्ट ही की पूर्ण दिवसाच्या वेळामध्ये 7-8 ताससुद्धा काढणं, म्हणजे अशा पद्धतीचा क्वालिटी अभ्यास करणं पॉसिबल होत नाही. तर या गोष्टीची सुद्धा काळजी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. एक तिसरी महत्त्वाची बाब राज्यसेवा परीक्षेच्या बाबतीत मला सांगावीशी वाटते की राज्यसेवा हा टाईम मॅनेजमेंटचा गेम नाही आहे, हा तुमच्या अंडरस्टँडिंगचा गेम आहे. कंबाईनमध्ये 100 क्वेश्चन असतात, 60 मिनिट असतात. राज्यसेवेलासुद्धा 100च क्वेश्चन असतात पण 120 मिनिट असतात. तर एका प्रश्नाला किमान तुम्हाला 1 मिनिट 30 सेकंद, 1 मिनिट 10 सेकंद समथिंग अराऊंड तेवढा टायमिंग मिळतो. तर एवढा टायमिंग तुम्ही कसा वापरणार आहात, तुम्ही विधानांना कशा पद्धतीने हँडल करणार आहे, तुम्ही फॅक्च्युअल क्वेश्चन कसा हँडल करणार आहे, तुम्ही लॉजिकल क्वेश्चन कसा हँडल करणार आहे, तुम्ही मल्टीलायनर क्वेश्चनला कशा पद्धतीने डील करणार आहात आणि हे तुमचं एक्झाम हॉलमध्ये तुम्ही कसं वर्कआउट करून घेणार आहात, तर हे तुमचं आधी डिसाईड असलं पाहिजे. प्रिलिम माझा तरी असा अनुभव आहे की सुरुवातीला आता मी 2022ला जेव्हा प्री पास झालो तर एकदम 5-6 मार्काच्या लीडने माझी प्री निघली होती आणि त्यानंतर 2023ला माझी प्रीच निघली नाही. आणि मग तो जो माइंडसेट होता तो स्वतःवर विजय मिळवण्याची ती परत जर्नी स्टार्ट झाली आणि
त्या मध्यंतरीच्या काळामध्ये मी जवळजवळ मागच्या 5-6 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा 100 ते 150 वेळा त्याचं एक विश्लेषण केलं होतं. मी प्रत्येक वेळी तो क्वेश्चन बघणं, त्याच्यावरून एक त्याच्या बॅकग्राऊंडचा सिनारिओ सेट करणं आणि तशा टाईपचा कुठला क्वेश्चन बनू शकतो ह्या गोष्टीचा अंदाज घेऊन तेवढ्या गोष्टी पाठ करणं, असं मी जवळजवळ 100 ते 150 वेळा स्वतःच्या माइंडला रिवाईज केलं होतं. आणि एवढं क्लीन प्लॅनिंग ठेवलं होतं की एक्झाम हॉलमध्ये जर अशा टाईपचा क्वेश्चन येत असेल तर माझी ॲन्सर टिक करण्याची पॅटर्न कसा असेल, जर मल्टीलायनर क्वेश्चन असेल, एखाद्या विधानामध्ये मला कन्फ्युजन असेल तर मी ते बरोबरच घेऊन जाईल, हा माझ्या डोक्यातनी मी एक्झाम हॉलच्या बाहेर सेट करून ठेवलं होतं आणि ते एक्झिक्युशन एक्झाम हॉलमध्ये व्यवस्थित पद्धतीने केलं होतं. तर एकंदरीतच या चारही बाबींवर लक्ष देणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या आपण PYQ वरून रिक्वायरमेंट समजून घेणं बोललो. दुसरी गोष्ट म्हणजे त्या PYQला धरून तुम्ही एक अलाईन अभ्यास तुमचा टिकला पाहिजे याची काळजी घेणं. तुम्ही प्रत्येक वेळी ते क्रॉस चेक करत राहायला पाहिजे की मी PYQला अलाईन अभ्यास करतोय का. तिसरी गोष्ट म्हणजे एक तुमचं काहीतरी एक प्रॉपर प्लॅनिंग असलं पाहिजे जे तुम्ही एक्झाम हॉलमध्ये वर्कआउट करणार आहात आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही एक्झाम हॉलच्या बाहेर करून घेतली पाहिजे. बरोबर. सो एकंदरीत राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तयारी करणारे जे काही विद्यार्थी आहेत किंवा भविष्यात जे काही प्रिपरेशन करणार आहेत, जे लोक आज व्हिडिओ बघत आहेत, या विद्यार्थ्यांसाठी एकदम बाळकडू सरांनी दिलं आहे असं मी म्हणायला हरकत नाही, किंवा एकदम तुम्हाला ट्रॅक सरांनी सांगून दिलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. सर, आपल्याकडे आत्ता विद्यार्थ्यांचा जर आपण विचार करतो म्हटलं तर अलीकडच्या काळामध्ये फुल टाईम ॲस्पिरंटबरोबर जॉबवाले हे विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. साहजिकच आहे सर, खाजगी क्षेत्रामध्ये जी जॉब सिक्युरिटी आपण म्हणतो, सुरक्षितता, ती आज नाही आहे किंवा अनेक वेगवेगळे सामाजिक राजकीय परिणाम त्याला कारणीभूत आहेत, ज्यामुळे विद्यार्थी हा थोडासा स्पर्धा परीक्षेकडे वळतो आहे. सर, जर ह्या विद्यार्थ्यांना आपण थोडंसं लक्ष म्हणजे टार्गेट केलं, ह्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सर वेळेची कमतरता आहे. कारण तुम्ही 8-10 तास जर तुम्ही जॉब करत असाल किंवा जॉब दरम्यान तुमचा ट्रॅव्हलिंगचा वेळ जर आपण पकडला तर साधारणतः एक 10-12 तास याच्यामध्ये जातात. त्यांच्याकडे खूप झालं सर हार्डली 4-5 तास 6 तास दिवसभरामधल्या अभ्यासासाठी शिल्लक आहेत. तर मग हे विद्यार्थी ज्यावेळेस राज्यसेवेचं स्वप्न आपल्या उराशी बाळगतात, तर ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? राज्यसेवेची पूर्वपरीक्षा क्रॅक करण्याच्या दृष्टिकोनातून तुमची रणनीती काय असायला पाहिजे? जे अशा पद्धतीचा जॉब असणारे म्हणजे जॉब किंवा मग एक गृहिणी अशा लोकांना बरेच वेळा वेळ मिळत नाही. तर यांना माझं पर्सनली असं सांगणं आहे की बघा म्हणजे आपण एक वाक्य नेहमी ऐकत असतो की मोटिवेशन इज टेम्पररी आणि डिसिप्लिन इज परमनंट. तर अशा पद्धतीचं आहे की तुम्ही सेल्फ डिसिप्लिन किती आहात. आता त्याच्यासाठी राज्यसेवेच्या काळामध्ये किंवा मग माझ्या पूर्ण अभ्यासाच्या जर्नीमध्ये एक गीतेचा श्लोक आहे, 6व्या अध्यायामधील 17व्या क्रमांकाचा काहीतरी तो श्लोक आहे की युक्ताहार विहारस्य युक्ता चेष्टस्य कर्मसु युक्ता स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः. तर या श्लोकचा नेमका अर्थ असा आहे की तुमचा आहार विहार, तुमची निद्रा, तुमचं कर्म म्हणजे दिवसभरात तुमचं काय रुटीन असणार आहे, जेव्हा तुम्ही हा योग्य पद्धतीनं प्लॅन करून आणि तशा पद्धतीनं मेंटेन करता तर तुमच्या प्रत्येक दुःखाचा नाश होऊ शकतो. किंवा मग तुमच्या युक्त स्वप्नावबोधस्य तुमच्या आतला जो कॉल असतो तो अशा पद्धतीने बिल्ड होतो की तुमची कृती जी आहे न कळता म्हणजे तुमचा सबकॉन्शियसच माइंडच तुम्हाला त्या दिशेनं घेऊन जातो. हेच या मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे की नॉर्मली आता जेव्हा तुम्ही एक 8-10 तास जॉब केलेला असते त्यानंतर तुमचं जे मेंटल थकवा आलेला आहे, मानसिक थकवा आला आहे, त्याला तुम्ही इमोशनली न घेता प्रॅक्टिकली एक बॅलेन्स माइंडसेट ठेवून बॅलेन्स डाएट ठेवून म्हणजे आता बरेच वेळा असं आहे की मेन्सच्या काळातनी किंवा मग बऱ्याचशा प्रिलिम आता जवळ आलेली आहे, तर अशा काळामध्ये अभ्यासाचं एक वेगळं प्रेशर, कामाचं एक वेगळं प्रेशर असते. तर त्यावेळी तुमचा जे विटॅमिन्स वगैरे जे आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुमच्या बॉडीला म्हणजे तुम्ही प्रोव्हाइड करतायत का ह्याचीसुद्धा काळजी घेणं अपेक्षित आहे. तुमच्या आहारामध्ये फास्ट फूड वगैरे अशा गोष्टी नसणं अपेक्षित आहे, कारण तुमचं जर डायजेशन व्यवस्थित असेल तर तुमचं मेंदू खूप व्यवस्थित पद्धतीने काम करणार आहे. अशा मायक्रो लेवलला तुम्ही क्लॅरिटी असणं अपेक्षित आहे या विद्यार्थ्यांनी पर्टिक्युलरली. दुसरी गोष्ट अशी की आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला क्लॅरिटी आहे की आपल्याला 5 तासच मिळणार आहे, तर त्या 5 तासामध्ये 1 सेकंदसुद्धा आपला कुठंतरी मिसगायडेड गेला नाही पाहिजे ह्याची काळजी विद्यार्थ्यांनी घेणं अपेक्षित आहे. आणि ॲक्च्युअल अभ्यास करताना मिनिमम एरिया म्हणजे आता जसं आपण मगाशी पण बोललो की रिक्वायरमेंट जी आहे त्याला धरूनच अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याच्या बाहेर आता बरेच वेळा काय होतं की आपण खूप साऱ्या लोकांचं मार्गदर्शन घेत असतो. एखादा व्यक्ती म्हणतो की PYQ वाचायला पाहिजे, एक व्यक्ती म्हणतो की कुठलं तरी पुस्तक वाचायला पाहिजे, एक व्यक्ती म्हणतो की कुठलं तरी विश्लेषणाचंच पुस्तक वाचायला पाहिजे. तर हा मार्ग जो आहे हा आपला असला पाहिजे. कारण मी एक व्यक्ती आहे, आपली जशी हाताची 5ही बोटं सारखी नसतात तशी 5 व्यक्ती असणार आहेत, तर त्या 5 व्यक्तीची अभ्यासामधली रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे. तर आपली रिक्वायरमेंट जज करून
तेवढ्या टाईममध्ये आपण ती कशी फुलफिल करू शकतो ह्यावर या विद्यार्थ्यांनी फोकस करणं अपेक्षित आहे. त्यातही एक ॲडिशनल टिप मी ही देईल की तुम्ही सगळ्यात जास्त म्हणजे प्रिलिम पास करण्यासाठी तरी जेवढे जास्ती प्रिलिमचे जे मागच्या 5-6 वर्षाचे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यावर डिपेंडेंट राहाल ते वेल अँड गुड असेल. म्हणजे एखाद्या वेळी एखाद्या विषयाचं एखादं पुस्तक तुमच्याकडून कदाचित वाचणं नाही झालं तरी चालेल, पण त्या टॉपिकवर आलेले PYQ, त्या PYQच्या अनुषंगानं काय येऊ शकतं ह्या बाबतीतलं जे बेसिक नॉलेज आहे ते तुमच्याकडं असलंच पाहिजे. येस. सो एकंदरीत जॉबवाले किंवा जे आपल्या गृहिणी माता भगिनी आहेत, जे कॉलेज लाईफमधले स्टुडंट्स आहेत, ज्यांना पूर्ण वेळ MPSCची तयारी करता येत नाही, त्यांना जो उर्वरित वेळ मिळतो त्या वेळेचा त्यांनी सदुपयोग कसा करावा आणि आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत आपण कसं पोहोचायला त्याची मदत होईल, थोडक्यात आपण सरांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये सर MPSCचं पूर्णपणे वातावरण चेंज झालं आहे असं मी म्हणेल. याच्यामागचं खरं कारण असं आहे सर की 2024पर्यंत म्हणजे ज्या परीक्षेमधून तुम्ही ॲज अ अधिकारी झालात तिथपर्यंत राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा होती ती ऑब्जेक्टिव्ह होती आणि वर्ष 2025पासून राज्यसेवेची मुख्य परीक्षा ही पूर्णपणे वर्णनात्मक झालेली आहे. तर मग आता झालं आहे असं सर की जो विद्यार्थी ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत म्हणजे सर तुम्ही पण ज्यावेळेस ग्रॅज्युएशन केलं तिथे पण तुम्ही आन्सर राईट केलेलं आहे आणि ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत जो उत्तर लेखन करणारा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आता ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला घाबरतो आहे आणि तो विद्यार्थी म्हणतो आहे की नाही आता राज्यसेवा ही माझी राहिलेली नाही आहे, तर राज्यसेवा ही UPSCच्या पोरांची झालेली आहे. तर विद्यार्थ्यांचा हा जो न्यूनगंड आहे सर, हा न्यूनगंड मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवण्यासाठी अडथळा ठरतो आहे. तर मग आणि याचाच दुसरा परिणाम सर असा झाला आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये कंबाईन ही जी परीक्षा आहे ही ऑब्जेक्टिव्ह आहे. राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह होती ती डिस्क्रिप्टिव्ह झाली, कंबाईन ऑब्जेक्टिव्ह आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जो विद्यार्थी वर्ग आहे हा जास्तीत जास्त सर कंबाईनला फोकस करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं की ते त्यांच्या स्वप्नांसोबत सॅक्रिफाईस करत आहेत की नाही आता ही डिस्क्रिप्टिव्ह झाली आहे म्हणून मी कंबाईनकडे जातो आहे, कारण मी ऑब्जेक्टिव्हच्या आधारावर अभ्यास केला आहे आणि त्यांना असं वाटतं की नाही आता तो अभ्यास माझा डिस्क्रिप्टिव्हसाठी कामाचा नाही. तर मला हेच विचारायचं आहे सर की राज्यसेवेचं स्वरूप बदललं आहे, परंतु मी हेही सांगेल की काही पार्टमध्ये सिलेबस पण ॲड ऑन झाला आहे, परंतु विद्यार्थ्यांनी ही एक संधी समजून किंवा हा खूप मोठी ही काही समस्या नाही आहे किंवा हा खूप मोठा आपल्यावर काहीतरी समस्यांचा डोंगर कोसळलेला नाही आहे असं न समजता ही एक संधी समजून पुढे जाण्यासाठी नेमकी तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली काय झालं आहे सर, म्हणजे आता ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो चेंज झाला आहे आणि नॉर्मली राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये सर्वाईव्ह करणारे मुलं जे होते ते एक साधारणतः 28 ते 32 ते 33पर्यंत एजमधले मुलं होते आणि त्यांना आता लगेच जॉब हवा आहे आणि ॲक्च्युली म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये स्वतःला मोल्ड करून घेण्यासाठी एक विशिष्ट वेळ लागेल अशा पद्धतीचं त्यांचं कन्सेप्शन आहे. इवन माझा रूम पार्टनरसुद्धा अशा पद्धतीने कंबाईन, तुम्ही जशा पद्धतीने रेफरन्स दिला आहे तशा पद्धतीने तो कंबाईनच्या एक्झामकडे शिफ्ट झाला आहे. तर त्याचा मोटिव्ह असा होता की कुठली तरी एखादी छोटी मोठी नोकरी घेऊन घ्यायची, त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हला आपल्याला वळता येईल. आणि बरीचशी जनता अशाच पद्धतीची असेल ज्यांनी आतापर्यंत राज्यसेवेमध्ये प्रयत्न केला पण ॲक्च्युली त्यांचं फायनली सिलेक्शन नाही झालं. ती जनता कंबाईन किंवा अशा कुठल्या तरी एक्झामच्या माध्यमातून एक पोस्ट घेऊन 2-1 वर्षानंतर परत या क्षेत्रामध्ये येणार आहे. आता प्रश्न राहतो की अशा विद्यार्थ्यांनी म्हणजे काय विचार करायला पाहिजे. मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप सब्जेक्टिव्हिटी आहे ज्याचा एज फॅक्टर नाही आहे. 25मध्ये असलेल्या व्यक्तीने बिनधास या क्षेत्राकडे डिस्क्रिप्टिव्हसाठी वळायला काही हरकत नाही, परंतु ज्या व्यक्तीचं एज 30 क्रॉस झाला आहे, आईवडिलांची जबाबदारी किंवा इतर जबाबदाऱ्या स्वीकारण्याची वेळ आहे, त्या व्यक्तीने एक तात्पुरती ॲडजस्टमेंट म्हणून कंबाईनकडे लक्ष दिलं तरी काही हरकत नाही. आणि एक त्या अनुषंगाने मला हेही सांगायचं की जो व्यक्ती राज्यसेवेमध्ये एक मेन्सचं प्रिपरेशन केलेला व्यक्ती आहे त्याला डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस हँडल करणं एवढी मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळं जर कोणी असंही असेल की डिस्क्रिप्टिव्ह मला जमणार नाही किंवा मला रायटिंगची प्रॅक्टिस होणार नाही, तर मला असं वाटतं की म्हणजे माझं स्वतः एक मराठी बॅकग्राऊंडमधून मी शिकलेला विद्यार्थी आहे आणि म्हणजे आपल्याला डिस्क्रिप्टिव्हचा ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा एक पेपर होता, तर जर त्याची प्रॅक्टिस केली तर वर्कआउट होतं. मला यावेळी पण 58 मार्क्स जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे त्याच्यामध्ये आलेले आहे आणि हे एक छान प्रकारचे मार्क आहेत. तर आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवू शकतो. त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं हेजिटेट न करता एक प्रयत्न करायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपर मार्गदर्शन घेऊन जर त्यांनी काम केलं तर त्यांना नक्कीच यश येणार आहे. बरोबर आहे. ॲक्च्युली सर ज्यावेळेसपासून राज्यसेवेचं स्वरूप बदललं, ज्यावेळेस राज्यसेवा ऑब्जेक्टिव्हवरून डिस्क्रिप्टिव्हमध्ये आली
त्यावेळेस विद्यार्थ्यांचा जो क्राऊड होता किंवा विद्यार्थ्यांचं राज्यसेवेकडे येण्याचं जे प्रमाण होतं ते एकाएकी कमी झालं. आणि अशा परिस्थितीत काय झालं सर, की आता राज्यसेवेकडे आलेला जो क्राऊड आहे हा खूप कमी आहे. म्हणजे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025चा जर आपण अंदाज घेतला तर अनेक विद्यार्थी पेपर 2ला घरी निघून गेले होते. म्हणजे त्यांनी GSचा पेपर दिला फॉर ॲन एक्सपिरियन्स आणि CSATला ते घरी निघून गेले. म्हणजे त्यांनी त्या परीक्षेकडे सिरियसली बघायचं ठरवलंच आहे, म्हणजे बघायचंच नाही असं त्यांचं फिक्स झालं आहे. परंतु याचा फायदा हा जे विद्यार्थी राज्यसेवेची सिरियसली तयारी करतात यांना खूप जास्त होतो आहे. किंवा मी तर असं म्हणेल की ह्या बदलत्या पॅटर्नमुळे पूर्ण राज्यसेवेचं जे मार्केट होतं ते एकदम एका लेवलला येऊन गेलं. सो इथून पुढे आता जो वर जाईल, जो व्यवस्थित आन्सर प्रॅक्टिस करेल, ती स्किल डेव्हलप करेल, त्याचं सिलेक्शन लवकर होईल. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे सर. म्हणजे आताही काही लोक असे आहे की जे जुन्या पॅटर्नमध्ये म्हणजे अभ्यास करत होते आणि त्यांनी लगेचच्या लगेच जशी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जी आहे ती डिस्क्रिप्टिव्हमध्ये कन्वर्ट झाली, लगेच त्या अभ्यासाला सुरुवात केली आणि यावेळी ते मेन्सलासुद्धा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच एक्झाम असल्यामुळे थोडासा पेपर पॅटर्न जो होता तो सोपा होता आणि सहजतेनं लिहिता येऊ शकते अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. याच्यात मोठा फॅक्टर हा असतो की यावेळी काय झालं आहे की नॉर्मली राज्यसेवेचा जो प्रिलिम पास करणारा क्राऊड आहे तो सेट आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमधून अभ्यास करणाऱ्या मुलांना जरी मेन्स द्यायची नसेल तरी त्यांनी प्रिलिम दिलेली आहे आणि बऱ्यापैकी लोक ते पास झाले आहेत. UPSCवाल्या व्यक्तीला राज्यसेवेची प्रिलिम काढणं थोडं अवघड जाते, त्याच्यामुळे त्यांचा डिस्क्रिप्टिव्हचा मेन्सचा अभ्यास असूनसुद्धा ते तिथे नाही आहेत. आता ह्याच्यामध्ये जो गॅप आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मुलं असे सिलेक्ट झाले की ज्यांनी राज्यसेवेला टार्गेट केलं होतं आणि व्यवस्थित पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह एक्झामचा अभ्यास केला होता, त्या लोकांचा या वर्षामध्ये खूप फायदा असणार आहे. सुरुवातीची जी 2 वर्ष आहे, या 2 वर्षामध्ये असा क्राऊड म्हणजे UPSCच्या विद्यार्थ्यांना बाजूला सारून आणि कंटिन्युअसली ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नला सर्वाईव्ह करणाऱ्या मुलांना बाजूला सारून जो शिल्लक राहिलेला लेवीतला क्राऊड आहे, त्यांना ह्या 2 वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पोस्ट मिळू शकतात. येस, ॲक्च्युली सर सांगताना खूप आनंद होतो आहे. आपली टेक्स्टबुक सुपर कोचिंग ज्यावेळेसपासून राज्यसेवेचा पॅटर्न बदलला त्यावेळेसपासून आपण सगळे इन हाऊस पुस्तकं तयार केले होते, सगळ्या नोट्स आपण त्या अकॉर्डिंग चेंज केले होते आणि आपलं टीचिंगसुद्धा आपण त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने चेंज केलं होतं. तर आपली राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा सर अलीकडेच झाली आहे, या मुख्य परीक्षेमध्ये वैयक्तिक माझा विषय हा GS2चा आहे. तर 20 आउट ऑफ 17 क्वेश्चन सर डायरेक्ट आम्ही आणलेले आहेत. म्हणजे आपल्या क्लासेसमधून सुद्धा आलेले आहेत, आपल्या नोट्स आणि पुस्तकामधून तर डायरेक्ट रेफरन्स आहेत. सो मला असं वाटतं की सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये जोपर्यंत परीक्षेची काठिण्य पातळी वाढत नाही तोपर्यंत जर विद्यार्थ्यांनी डोकं लावून जर राज्यसेवेचा अभ्यास केला ना, तर नंतर त्यांना जेवढे एफर्ट्स द्यावे लागतील ना त्यापेक्षा 50% एफर्ट्समध्ये ते आत्ता पोस्ट होल्डर होऊ शकतात. 100% येस. त्याच्यानंतर सर मी असं म्हणेल की राज्यसेवा ही आता रिडिंगची राहिलेली नाही आहे, रायटिंगची झालेली आहे. यावर तुमचं मत काय? राज्यसेवा ही रीडिंगची नाही तर रायटिंगची झाली आहे. मीही तुमच्या म्हणजे ओपिनियनशी थोडाफार सहमत आहे. तरीही माझं असं मत आहे की तुमचा जो एक बेस असतो तो तयार करण्यासाठी म्हणजे आपण डायरेक्टली ट्रान्झिशन फेज आहे हा, तर याच्यामध्ये डायरेक्ट रायटिंगवर आपण तसंही शिफ्ट होत नाही. जोपर्यंत डोक्यामध्ये डाटा राहणार नाही तोपर्यंत आपण ते लिहिता येणार नाही आहे. त्यामुळं डाटासाठी हे दोन्ही फॅक्टर गरजेचे आहे असं मला वाटते आणि ऑब्व्हियसली जास्ती वेटेज जे आहे ते रायटिंगला असणार आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, तुम्ही जेवढं उत्तराची मांडणी व्यवस्थित पद्धतीनं कशा पद्धतीनं असू शकते ह्या गोष्टीवर अभ्यास कराल, योग्य लोकांचं मार्गदर्शन घ्याल, तर त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. 100%. सो एकंदरीत राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या काही समस्या होत्या त्या समस्या आपण सरांच्या माध्यमातून त्यांच्या प्रवासातून सगळ्या सोडवून घेण्याचा प्रयत्न केला. सर ह्या MPSCच्या प्रवासामध्ये पेशन्स हा शब्द खूप जास्त महत्त्वाचा आहे, जसं की तो तुमच्याही प्रवासामध्ये आम्हाला बघायला मिळाला. म्हणजे साधारणतः सर 2016ला आपली सुरुवात आहे आणि 2026ला आता आपली जॉईनिंग आहे. म्हणजे हा जर काळ बघितला तर हा सारा 10 वर्षांचा काळ आहे आणि ह्या 10 वर्षांच्या काळामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. जसं की आपण तुमच्या बॅकग्राऊंडमध्ये जर बघितलं तर FIR आहे, आपल्या जवळचेच आपले हितचिंतक असतात जे आपल्याला टोमणे मारत 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 ह्या प्रवासामध्ये सहकार्य करत असतात असं मी म्हणेल. तर सर ह्या प्रवासामध्ये ज्यावेळेस एखादा विद्यार्थी येतो तर त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष आपलं केंद्रित केलं पाहिजे, कोणत्या चुका ज्या की बाकी ॲस्पिरंट्स करतात त्या चुका त्यांनी न करता त्या अभ्यासाकडे फक्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तुम्ही काय म्हणाल? 2-4 मुद्दे मला याच्याबद्दल सांगायचे आहे. मोस्टली विद्यार्थ्यांना माझं हे सांगणं असणार आहे की आता तो ट्रेंड गेला आहे की आधी असं असायचं की
बुक लिस्ट डिसाईड केली जायची, 4 बुक ठरवले जायचे आणि तेवढे रीडिंग करायचे त्याच्या. आत्ताच जशा पद्धतीची एक्झामची काठिण्य पातळी वाढत आहे, की जशा पद्धतीनं म्हणजे कॉम्पिटिशन वाढत आहे, किंवा मग एक बुक फोकस न करता म्हणजे जो आपला एक्झाम आहे त्याचा सिलेबस फोकस करणं, एवढा जो शिफ्टिंगचा मुद्दा आहे ना, हा केला गेला पाहिजे. म्हणजे नॉर्मली असं असते की तुम्ही कुठलंही एखादं बुक्स वापरत असाल ते ठीक आहे, परंतु ते रेफरन्स बुक आणि म्हणजे एक बेस बुक आणि एक रेफरन्स बुक अशा पद्धतीने तो डाटा कंपाईल करून आपल्या एक्झामचा सिलेबस काय आहे त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना चालायला पाहिजे, जी माझ्याकडून पहिली झालेली चूक होती. दुसरी गोष्ट अशी की PYQकडे होणारं दुर्लक्ष, म्हणजे एक्झाममध्ये उतरताना त्या एक्झामची रिक्वायरमेंट काय राहणार आहे, त्या एक्झामची रिक्वायरमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला योग्य मार्गदर्शन कुठून मिळू शकतं, त्यानंतर ते मार्गदर्शन मिळाल्यानंतर मी त्याच्यावर काय काम करणार आहे, ह्यात सगळ्या बाबी प्रत्येक विद्यार्थ्यानं डिसाईड केलेल्या असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, आता कसं झालं आहे की या क्षेत्राकडे उतरताना, आता मी एक म्हणजे BCom स्टुडंट आहे आणि बरेचसे वेगवेगळ्या फील्डमधून इकडे मुलं येत असतात, परंतु जर आपण बघितलं तर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलं बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये सस्टेन करतात, कारण त्यांचा अभ्यास करण्याची जी कपॅसिटी असते किंवा मग एक प्लॅन बी त्यांचा ऑलरेडी रेडी असतो. तर या क्षेत्राकडे येताना एक क्वालिटी एज्युकेशन जर तुम्ही घेऊन आले तर ऑब्व्हियसली या क्षेत्रातसुद्धा तुम्हाला सर्वाईव्ह करताना त्याचा खूप जास्ती फायदा होणार आहे. तुमची मॅच्युरिटी असो, तुमचं नॉलेज असो, हे तुमच्या पोस्टच्या माध्यमातून, तुमच्या रायटिंगच्या माध्यमातून रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामुळे मला विद्यार्थ्यांना स्पेशली सांगायचं आहे की तुम्ही एक जे आता मध्ये एक ट्रेंड आला आहे, ओपन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन करायचं आणि म्हणजे आपल्या या क्षेत्रामध्ये उतरायचं, ही एक चुकीची कन्सेप्ट यायला लागलेली आहे पुढे. तुमच्या ग्रॅज्युएशनला महत्त्व आहे, ही गोष्ट विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर म्हणजे योग्य पद्धतीचं ग्रॅज्युएशन करून एक प्लॅन बी रेडी करून नंतर जर या क्षेत्रात आले तर पुढंच म्हणजे ते एक लिप इन द डार्क अशा पद्धतीची मुवमेंट नसणार आहे, ते तुमचा प्लॅन ॲक्शन असेल. आणि त्याचा फायदा तुम्ही अभ्यास करताना जे प्रेशर बिल्ड होते, म्हणजे इथं नाही झालं तर आपल्याकडे काहीतरी प्लॅन बी आहे, ही मानसिकता पण असेल. दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी एज्युकेशन घेतल्यामुळे तुमचा बेस चांगला असेल, तुम्हाला रायटिंगमध्ये त्याचा फायदा होईल, तुमच्या एक्झामच्या अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल. येस. सो एकंदरीत हा सगळा आपल्या शुभम तिजारे सरांचा प्रवास, एक खरंच मोटिवेशनल हे व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलं आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आपल्या MPSCच्या प्रवासामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात किंवा ॲज अ गायडन्स ठरू शकतात, या सगळ्या गोष्टी आपण सरांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर, या MPSCच्या प्रवासामध्ये जाता जाता विद्यार्थ्यांसाठी 2 शब्द काय सांगाल? एक कविता आहे जी मला खूप आवडते आणि मला ती खूप प्रेरणा देते. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. ह्या कवितेच्या 4 ओळी आहे. तर माझं विद्यार्थ्यांना जाता जाता हेच सांगणं आहे की कुठल्याही अपयशानं खचून जाऊ नका. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतः आहात. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या आईवडिलांच्या कष्टांवर विश्वास ठेवा, पुढं चालत राहा. म्हणजे अडचणी येतील पण त्या अडचणीतून निघण्यासाठी मार्गसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही तुमचे एक स्वतःचे भाग्यविधाते झाले तरच आयुष्यामध्ये तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वाला महत्त्व येणार आहे आणि तुमच्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज होणार आहे. त्यामुळं मी सर्वांना एक अपील करतो की प्रयत्न करा, आपल्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं करा, आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज करा. सर, येणाऱ्या तुमच्या पुढील वाटचालीसाठी एक अधिकारी म्हणून, समाजसेवक म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.